काल महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मतदान प्रक्रिया पार पडली। मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं, आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावला। पण या ठिकाणी असे काही वंचित राहिलेले आहेत मतदानापासून की जे ऊसतोड कामगार आहेत की ज्यांची भूमिका साखर कारखान्यापर्यंत ऊस नेण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते। आणि शेतकऱ्याचा एक ऊसतोड कामगार हा एक मजूर ही एक मोठी अशी भूमिका आहे त्यांची ऊस तोडून कारखान्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये। पण खऱ्या अर्थाने त्यांना काल लोकशाहीचा जो अधिकार आहे, पुढे लोकशाहीचा जो अधिकार आहे, तो अधिकार त्यांचा हक्क आहे, तो त्यांना बजावता आला का मतदानाच्या माध्यमातून हे जाणून घेऊयात। नाव काय आपलं? जालिंदर रावसाहेब जाधव। अच्छा, वर बघा, कोणत्या गाव कोणता आणि तालुका कोणता? गाव चावरवाडी, तालुका शिरूर कासार। कोणता जिल्हा? बीड जिल्हा। आता कधीपासून आलाय तुम्ही इथं? कोणत्या कारखान्यावरती ऊस तोड कामगार म्हणून आपण आलेला आहात? सोमेश्वर सहकारी साखर कारखाना। अच्छा, किती वर्षापासून येता इथं? इथं 2 वर्षापासून। अच्छा, अशी किती लोक आहेत तुमची या ठिकाणी आलेली आहेत? संपूर्ण तुमच्या त्या जिल्ह्यातून किती लोक असतील अंदाजे? अंदाजे 3000च्या आसपास असतील। अच्छा, फक्त जिल्ह्यातले तुमच्या का तालुक्यातले? नाही, ते तालुक्यातले कमी असतील पण जिल्ह्यातले सरासरी। अच्छा, इकडे यावं लागलं तुम्हाला? काल मतदान झालं, मतदान केलं का काल? नाही केलं। बघू, दाखवा, हात दाखवा। पाहतोय आपण या ठिकाणी मतदान त्यांना अक्षरशः बजावता आलं नाही। जवळ घे रे, जवळ घेऊन दाखवा। पाहतोय आपण या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे पण यांना मतदानाचा हक्क निभवता आला नाही। दुसरा पण हात दाखवा, निभवता आला नाही। काय वाटतं, काल तुम्हाला मतदान करायला मिळालं नाही? कुणालाच नाही मिळालं मतदान कराय? कोणालाच नाही भेटलं। तुमच्या बरोबर जेवढे आहेत त्यांना कोणालाच नाही। काय कारखान्यावर वगैरे सुविधा वगैरे काय? कुठलीच सुविधा नाही। म्हणजे जेवढी तुमच्या जिल्ह्यातून जेवढी लोक आली ती कुणालाही नाही मिळालं? नाही। कारखान्यावरती अशी किती जिल्ह्यातून लोक आलेले असतील? जवळजवळ 10-15 जिल्ह्यातून माणसं। मग संख्या तरी किती असेल? हजारोने? कमीच कमी माझ्या माहितीने 3000 तरी असेल। नाही, तुमच्या जिल्ह्यातले पण सगळी मिळून सोमेश्वर कारखान्यावर किती लोक उतरली असतील? ते 4-5 हजार असतील। अच्छा, त्यांना सांगता येत नाही आकडा, पण जास्त प्रमाणात असणार आहेत। कारण कारखान्याचं ऊस गाळप जे आहे ते मोठ्या टनेजने आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च असं ऊस कारखान्याचं, सोमेश्वर कारखान्याचं हे गाळप होत असतं। आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने तीच परिस्थिती सर्वांची आहे। काय वाटतं, काल मतदानाचा हक्क बजावता आला नाही आपल्याला, काय वाटतं? आता काय मस्त मतदान द्यायचं होतं पण जाता आलं नाही आम्हाला। म्हणजे असं किती वेळा झालेलं आहे तुमच्याकडून की मतदान तुमचं चुकलेलं आहे किंवा तुम्हाला मतदान देता आलं नाही? यापूर्वी दिलेलं आहे का प्रत्येक वेळी मतदान? हा, दिलेलं आहे काही वेळेस, आणि काही वेळेस असे कारखाने चालू झाले की नाही देता येत। अच्छा, मग काय वाटतं तुम्हाला, काय करावं शासनाने याच्यासाठी? काय करायला पाहिजे होतं म्हणजे मतदान देता आलं असतं? शासनाने ना मतदान होतं कारखाने हलाय नको होते। अच्छा, म्हणजे पहिलं मतदान घेतल्यानंतरच कारखाने किंवा कारखान्याच्या अगोदर घ्यायला पाहिजे होतं काय मतदान। अच्छा, म्हणजे तुम्हाला मतदान करता आलं असतं। हा, आता मतदान जरी इथंच समजा आता झालं ते, मग अजून काय करता आलं असतं कारखान्याला की इथं मतदान तुम्हाला देता आलं असतं? आता इथं जर देता आलं असतं चांगलं झालं असतं। कुठं? इथं कारखान्यावर, पण घेत नाहीत नाही इथं। काय वाटतं, दुःख होतंय मतदान करता नाही आलं? इच्छा होती मतदान करायची? मतदान करायची इच्छा होती पण करता आलं नाही ना, काय करावं त्याला? सगळं कुटुंब आलंय तुम्ही इकडे? हा, सगळेच कुटुंब आले। अच्छा, या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी पाहतोय आपण या ठिकाणी त्यांची ही झोपडी आहे, छोटीशी कोप आहे। अशा अनेक कोपा त्यांच्या असतात आणि अशा पद्धतीने सामूहिक असं हे या ठिकाणी राहत असतात। जीवन तसं पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येईल की सुरक्षितता कोणत्याही प्रकारची नसते। लाईट आहे काय? ते लाईट बी नाही। अच्छा, किती दिवसापूर्वी आलाय तुम्ही इथे? 8 दिवसापासून आले। अच्छा, या ठिकाणी काही महिलाही आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। ताई, नाव काय आपलं? मीनाज। मोठ्याने बोला। मीनाज। मतदान केलं का काल? नाही आलं करता? नाही ना। का म्हणून करता नाही आलं? इकडं आलं तर नाही केलं। करायचं होतं का मतदान? करायचं होतं पण नाही जाता आलं? जाता नाही ना आलं। अच्छा, पाहतोय आपण या ठिकाणी आता रानातून आलाय का? हा, आत्ताच आलो। आत्ताच आलाय, स्वयंपाक करायचा असेल? हा। अच्छा, पाहतोय आपण या ठिकाणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी। बाबा, नाव काय आणि कोणत्या गावचे तुम्ही? रामकिशन विश्वनाथ गुजर, गाव नाळवंडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। आम्ही मतदानापासून वंचित राहिलो कारण ऊस तोडायला आल्यामुळं आम्हाला मतदानाला जाता गावाकडे आलं नाही। वय किती आहे तुमचं? वय आमचं 77 वर्षे।
बरं, प्रत्येक वेळी मतदानाचा अधिकार बजावला का? बजावला, प्रत्येक वेळी बजावला, पण या वेळेला आमची सुविधा जाण्या येण्याची नसल्यामुळं आम्ही मतदानापासून वंचित राहिलो. कोणत्या कारखानेवाला आहे तुम्ही टोळी घेऊन? आम्ही टोळी घेऊन सोमेश्वर कारखान्यावर आलो. तुम्ही जाता स्वतः ऊस तोडायला? हो, स्वतः ऊस तोडायला जातो. अच्छा, एवढं वय झालंय तरी? हो, नाविलाज, हे परिस्थिती नाजूक असल्यामुळं आम्हाला नाविलाजाने करावं लागतं हे काम. पाहतोय आपण, जर लोकप्रतिनिधी असतील, सरकारमधले कोण जर मंत्री असतील, तर पहा किती बिकट परिस्थिती आहे. त्यांना आज ज्येष्ठ असताना हे काम करावं लागतं आणि विशेष म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याचं दुःख वाटतंय का? दुःख वाटतं, आम्हाला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. कोण कोण आलाय आता? कुटुंबामध्ये किती लोक आहेत तुमच्या? आमच्या कुटुंबात 7-8 लोक आहेत. एकाला हे मतदानाचा अधिकार हक्क बजावता आला नाही. आता हे कोण आहेत? आमची मंडळी. अच्छा, त्यांच्या ह्या आजी, बोला, मतदान करता का दरवेळी? दरवेळेस करतात मतदान. आता मागच्या वेळी लोकसभेची निवडणूक होती, केलं का मतदान? केलं. कुठं केलं? आमच्या नावंडीत. नावंडीत? कोणत्या तालुका, कोणता जिल्हा, कोण तिकडे, काय उमेदवार कोण आहे, काय माहिती होतं का? होतं ना, माहिती होतं उमेदवार सगळं, पण आम्हाला जाण्या येण्याची व्यवस्था नसल्यामुळं आम्ही मतदानापासून वंचित राहिलो. बरं, काय सांगताल सरकारला? मतदान करताना आलं, काय करायला पाहिजे होतं त्यांनी? त्यांनी आमची नेण्या आणण्याची व्यवस्था केली असती, आम्ही मतदान केलं असतं, पण आमची जाण्या येण्याची व्यवस्था नसल्यामुळं आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागलं. पाहतोय आपण, त्यांची इच्छा होती मतदानाचा, लोकशाहीचा अधिकार बजावण्याची, पण त्यांना हा अधिकार बजावता आला नाही. हे त्यांचं दुःख आहे. या ठिकाणी आपण पाहतोय महिलाही आहेत, ही त्यांची व्यथा आहे आणि अशा पद्धतीने आता आपण खूप वाईट अशी दशा आहे. त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं जीवन किती हालाकीचं जीवन आहे. कशा पद्धतीने हे मेहनतीचं काम केल्यानंतर त्यांना कुठेतरी संध्याकाळची चूल त्यांची पेटत असते. आपण पाहतोय या ठिकाणी ऊसतोड कामगार, की ज्या कामगारांना काल झालेल्या मतदानापासून वंचित राहावं लागलं आणि हे कोणामुळे राहावं लागलं हे त्यांच्याकडून आपण विचारण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पुरंदरहून महामराठी न्यूजसाठी मी उमेश जगताप.